नमस्कार लाडक्या बहिणींनो, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आज सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुक ग्रुपवर सध्या एक मेसेज प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे। रक्षाबंधनला तुमच्या खात्यात 4500 रुपये जमा होणार। हा मेसेज खरा आहे का खोटा? नेमकं वास्तव काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मेसेज तुमच्यासाठी धोकादायक कसा ठरू शकतो, हे सगळं आज सविस्तर सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही, हे स्वतः कसं चेक करायचं ते, आणि कोणत्या लिंकवर चुकूनही क्लिक करायचं नाही। चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी थोडक्यात समजून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे, ज्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पाठवले जातात। हे तर तुम्हाला माहीतच असेल। आता 4500 हा आकडा कुठून आला? तर काही महिन्यांचे हप्ते एकाच वेळी थकीत राहिल्यास, म्हणजेच तांत्रिक कारणामुळे, ई-केवायसी प्रलंबित असल्यामुळे किंवा पडताळणी प्रक्रियेमुळे ते हप्ते एकत्र करून एकाच वेळी खात्यात जमा केले जातात। म्हणजेच 3 महिन्यांचे 1500 1500 1500 मिळून 4500 रुपये। त्याचबरोबर हे गणित आहे, पण याचा अर्थ असा नाही की सरकारने रक्षाबंधन निमित्त कोणतं वेगळं बक्षीस जाहीर केलेलं आहे। त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींनो, इथे लक्ष द्या। सध्या ऑनलाईन आणि सोशल मीडियावर अनेक वेबसाईट्स आणि पेजेस 4500 रुपये जमा होणार, तारीख जाहीर, लॉटरी लागणार, 20 जिल्हे यादी बघा, अशा शीर्षकाखाली बातम्या टाकत आहेत। यातल्या बहुतांश बातम्या अंदाजावर आधारित आहेत, म्हणजेच असं होऊ शकतं, शक्यता आहे अशा भाषेत लिहिलेल्या आहेत। अधिकृत सरकारी जी.आर. किंवा शासन निर्णयाच्या आधारे नाही। खरं चित्र असं आहे, योजनेच्या नियमित हप्ता म्हणजेच दरमहा 1500 रुपये, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते ज्यांना उशिरा मिळाले त्यांना ते एकत्र मिळाल्याची उदाहरणं समोर आली आहेत। पण रक्षाबंधनसाठी विशेष 4500 रुपयांची कोणतीही स्वतंत्र अधिकृत घोषणा या क्षणी झालेली नाही। त्यामुळे या दाव्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्याआधी नेहमी अधिकृत वेबसाईट आणि तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे खात्री करून घ्या। त्याचबरोबर ई-केवायसी आणि पडताळणी हप्ता का रखडतो? अनेक बहिणींना प्रश्न पडतो, माझा हप्ता का उशिरा येतोय? यामागे प्रमुख कारणे अशी आहेत: ई-केवायसी अपूर्ण असणं, बँक खातं आधारशी लिंक नसणं, आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास हप्ता थांबतो। पडताळणी प्रक्रिया, अर्जाची छाननी सुरू असल्यामुळे अपात्र ठरलेले अर्ज बाद केले जात आहेत, आणि यात खरे काही लाभार्थीही तांत्रिक चुकांमुळे अडकत आहेत। बँक खात्याशी संबंधित त्रुटी, चुकीचा IFSC कोड, बँक खातं किंवा नाव न जुळणे, यामुळे तुमचा हप्ता उशिरा येत असेल तर घाबरून जाऊ नका। आधी तुमची ई-केवायसी अपडेट आहे का ते तपासा, आणि अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्रावर संपर्क साधा। सर्वात महत्त्वाचा भाग, स्कॅम पासून सावध राहा। लाडक्या बहिणींनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, कारण याच नादात अनेक जणांना फसवलं जात आहे। सध्या व्हॉट्सअप आणि फेसबुक ग्रुपवर असे मेसेज फिरत आहेत, 4500 रुपये मिळवण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा, तुमच्या मोबाईल नंबरवर येणारा OTP आम्हाला पाठवा, पैसे जमा होतील, फॉर्म भरा आणि लगेच पैसे मिळवा। हे सर्व मेसेज बनावट आहेत। महाराष्ट्र सरकार किंवा कोणतीही अधिकृत यंत्रणा कधीही तुम्हाला OTP मागत नाही आणि थर्ड पार्टी लिंकवर क्लिक करायला सांगत नाही। जर तुम्ही अशा लिंकवर क्लिक केलं किंवा OTP शेअर केला तर तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो। त्यामुळे बँक खात्यातील पैसे चोरीला जाऊ शकतात, तुमची वैयक्तिक माहिती चोरट्यांच्या हाती लागू शकते। म्हणून लक्षात ठेवा,
कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. कोणालाही OTP सांगू नका. योजनेची खरी माहिती फक्त अधिकृत सरकारी पोर्टलवर किंवा अंगणवाडी सेविकेकडूनच घ्या. पैसे आले की नाही हे स्वतः कसं तपासायचं? आता शेवटचा आणि उपयुक्त भाग, तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला की नाही हे कसे तपासावे? त्याचबरोबर पहिला मुद्दा म्हणजे तुमच्या बँकेच्या अधिकृत मोबाईल ॲपमध्ये किंवा पासबुकमध्ये बॅलन्स चेक करा. दुसरी गोष्ट म्हणजे योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज क्रमांक टाकून स्टेटस पाहू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाईट किंवा ॲपवर आधार नंबर, बँक डिटेल्स टाकू नका. जर हप्ता आला नसेल तर घाबरून जाऊ नका. अनेक बहिणींचे हप्ते टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, थोडक्यात सांगायचं झालं तर 4,500 रुपयांचा दावा हा 3 महिन्यांचे थकीत हप्ते एकत्र मिळण्याच्या शक्यतेवर आधारित आहे. रक्षाबंधनसाठी वेगळं बक्षीस म्हणून सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, कोणत्याही लिंकवर क्लिक करून किंवा OTP शेअर करून फसू नका. जेव्हा सरकार खरोखर याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करेल, सर्वात आधी तुमच्यापर्यंत आम्ही बातमी पोहोचवू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ तुमच्या बहिणीला, आईला, मैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुक ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा मोबाईल हॅक होण्यापासून वाचेल आणि त्यांची फसवणूक होण्यापासून वाचेल. सावध राहा, सतर्क राहा, काळजी घ्या स्वतःची व स्वतःच्या परिवाराची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.